चला तर मंडळी, आज आपण ना थोड्या वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आणि ही चवीला एवढी भारी लागते ना, यासाठी आपल्याला स्पेशल मसाला तयार करायचा आणि या खास मसाल्यामुळे या भाजीची चव अजून वाढणार आहे. तर टिफिनसाठी ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. यासाठी सर्वात पहिले मी इथे घेतलेले अर्धा किलो भेंडी. आधी हे आपण स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर धुतल्यानंतर आपल्याला हे कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला कट करायचे आहे. म्हणजे थोडं साईजने थोडा मोठा कट करायचे आहे. यामुळे काय होतं, भाजी तयार झाल्यानंतर दिसायला पण भारी दिसते आणि झटकट करून होते. तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर आपल्याला असं चेक करायचं आहे त्याच्यामध्ये कीड वगैरे तर लागलेली नाही आहे ना, असं चेक करून मगच आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने माझी सगळी भेंडी कट करून झालेली आहे. आता हे साईडला ठेवूया आणि आता याचा मसाला, जो खास मसाला आपण बनवणार आहोत तो मसाला तयार करूया. तर यासाठी सर्वात पहिले मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी इथे 3 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे थोडेसे आपण भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये तीळ घ्यायचं आहे. पांढरे तीळ असतात ते 1 टेबलस्पून. ते पण थोडंसं असं त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला मंद आचेवरती. आता हे भाजून झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड करताना याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. मसाल्यामध्ये लाल तिखट, धणा पावडर, हळद पावडर, चवीनुसार मीठ. यामध्ये आपल्याला गोडा मसाला पण घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरा पावडर, थोडंसं आमचूर पावडर घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला बारीक पावडर तयार करायची आहे. आता मसाला तयार करून झाल्यानंतर जे आपण भेंडी कट करून ठेवलेले ते भेंडी आपण थोडेसे भाजून घेऊया. इथून मी भाजताना 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. 3 ते 4 टेबलस्पून तेल घेऊन आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मीडियम आचवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे ते सॉफ्ट होईपर्यंत, त्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता हे भेंडी भाजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडासा कलर पण चेंज झाला आहे, थोडंसं सॉफ्ट झालं आहे. आता आपली भेंडी पण भाजून झाली. आता भाजीची तयारी करूया. तर भाजीसाठी आपल्याला सर्वात पहिले गॅसवरती पॅन ठेवून पॅन गरम झाल्यानंतर 3 ते 4 टेबलस्पून तेल घेऊया. थोडंसं राई, थोडंसं जिरा, लाल मिरची 1 ते 2 आणि उभा चिरलेला कांदा 1 घेतलेला आहे. ते सॉफ्ट होईपर्यंत थोडं परतून घेऊया आणि याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्त्यानंतर मिरची पण टाकून घेऊया, हिरवी मिरची, म्हणजे थोडंसं तिखटपणासाठी. मी 2 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही जास्त टाकलात तिखटप्रमाणे तरी चालेल. आता हे सगळं परतून झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपण जी आपण भेंडी भाजून ठेवलेली आहे ती भेंडी याच्यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत आपल्याला भेंडी. 2 मिनटं कांदा तेलात असं परतून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये जो आपण मसाला तयार केला आहे, खास मसाला पावडर, ते मसाला पावडर याच्यामध्ये ॲड करून घेऊया. या मसाला पावडरमुळे या भेंडीच्या भाजीची एवढी चव वाढते, मस्तपैकी एकदम चटपटीत अशी आपली भाजी तयार होते. आंबट तिखट अशी मस्तपैकी खूप अशी छान अशी भाजी या मसाल्यामुळे आपली तयार होते. आणि हा मसाला असा आहे ना, तुम्ही फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस तरी आरामशीर ठेवू शकता. आता मस्तपैकी मसाला पण याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. आता 2 ते 3 मिनटं आपण हे झाकण लावून ठेवूया, वाफेवरती शिजून घेऊया. आणि मस्तपैकी आपली भाजी चमचमीत अशी तयार झाली आहे. चटपटीत या भाजीला आपण बोलू शकतो. मस्तपैकी चपातीबरोबर तर एवढी भारी लागते ना ही भाजी. सर्व करण्याआधी थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया, मिक्स करून घेऊया मस्तपैकी आणि चपातीबरोबर सर्व करूया. तर तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करा, भेंडीची भाजी वेगळ्या पद्धतीची बनवायची. आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी लीव्स ऑन किचनला सबस्क्राईब करा.